नगरमध्ये मुस्लिम समाजाची अजित पवारांकडे धाव, अन्यायाविरोधात मांडली बाजू, उपमुख्यमंत्र्यांचे सखोल चौकशीचे आदेश। नगर शहरात मुस्लिम समाजावर होत असलेल्या अन्याय व एकतर्फी कारवाईच्या विरोधात आज मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पारनेर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली आहे। मागील काही महिन्यांपासून नगर शहरात वारंवार समाजातील तणाव वाढणाऱ्या घटना घडत असून पोलीस प्रशासन व काही स्थानिक नेते मंडळी मुस्लिम समाजाला मुद्दामून टार्गेट करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। 2 दिवसांपूर्वी संग्राम रासकर या व्यक्तीने रस्त्यावर आय लव्ह मोहम्मद असे लिहून धार्मिक भावना भडकावल्याची घटना घडली। या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने कोटला येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। मात्र आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज करून अनेकांना ताब्यात घेतल्याने संताप व्यक्त करण्यात आलाय। याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले। यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले। जो गुन्हेगार असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी, मात्र कोणत्याही समाजावर एकतर्फी कारवाई होऊ नये असे स्पष्ट निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत। तसेच नगरचे वातावरण कोण बिघडवते हे सरकारला ठाऊक असून त्यावर योग्य कारवाई होईल असेही ते म्हणाले। या भेटीप्रसंगी हाजी नझीर शेख, पत्रकार शाकीर शेख, शौकत तांबुळ यांच्यासह शेकडो मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।